नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर सावलीच्या आवाजाचे सत्य सारंग समोर येताना आपण बघणार आहोत. आणि आता फायनल राऊंडमध्ये जगन्नाथने महापंडित बनून एकच भयानक गोष्ट करत आता जडीबुटीच्या जालिम औषधाने जगन्नाथ कसा आता सावलीचा आवाज बंद करतो. आणि मला वेड लागले प्रेमाचे हे तारा गाणे गात असताना आता अचानक सावलीचा आवाज बंद होताच कॉम्पिटिशनमध्ये ताराचा पत्ता कट करून जगन्नाथ आता ताराचा आवाज बंद होता क्षणी कॉम्पिटिशनमधून ताराला बाहेर काढून आता सावलीच्या आवाजाचे ते सत्य घरी गेल्यानंतर अशी कोणती गोष्ट घडते की जेणेकरून ते सारंग समोर येते. आणि जेव्हा आता तर्कशास्त्राने आता बुद्धीचा उपयोग करून सारंग आता कॉन्सर्टमध्ये तारा गात नसून सावली गात होती आणि ज्या वेळेस आता सावलीचा आवाज बंद पडला त्याच वेळेस तारासुद्धा गाणी म्हणायची थांबली. हे सत्य सारंग समोर येऊन आता अमृता आणि सारंगला सावलीच्या सत्याचा कसा मोठा खुलासा होतो हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता कॉन्सर्टमध्ये सारंग हा सुद्धा ताराच्या आवाजाचा फॅन असल्यामुळे सोहम, बबलू, सारंग तिघेही आता ताराचे गाणे ऐकण्यासाठी आलेले असतात खरे. आणि त्याचनंतर इकडे आता जगन्नाथ हा जज बनून आता सगळ्यांच्या समोर बसलेला असतो. इकडे भैरवीने मात्र सगळी काही व्यवस्था केलेली असते आणि मेंदळ्यांना सुद्धा आता सगळ्या लाईटचं कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्सर्टमध्ये दिलेलं असतं आणि मेंदळ्यांचा सुद्धा आता या कॉन्सर्टमध्ये तेवढ्याच महत्त्वाचा वाटा असतो. इकडे आता तारा सोबत आता पिंकू म्हात्रे हा सुद्धा गाणं गाणार असतो. आणि आता पिंकू म्हात्रे ज्या वेळेस आता गाणं गाण्यासाठी स्टेजवर आलेला असतो त्याच वेळेस आता तारासुद्धा तिथे आलेली असते आणि भैरवीने पिंकू म्हात्रेला आता तारा त्याच्यासोबत गाणे गाते म्हणून तारा त्याच्यावर उपकार करते एवढं लक्षात ठेव अशी चेतावणी देऊन आता पिंकू म्हात्रेला तारापासून जरा जपूनच राहायला सांगितलेलं असतं. आणि आता ठरल्याप्रमाणे सोहमने आता इकडे आता ताराला गाणे म्हणण्यासाठी गाणे सिलेक्ट करून दिलेले असते. त्याचबरोबर भैरवीने आता त्या चाणाक्ष नजरेने ती गाण्याची कॉफी आता सावलीपर्यंत पोहोचवलेली असते. भैरवी म्हणते की सावली हे बघ, जे काही गाणं म्हणायचं ना ते काळजीपूर्वक म्हण आणि आता खरी जबाबदारी तुझ्यावर आहे सावली असे म्हणत आता कॉन्सर्टमध्ये गाण्याला सुरुवात झालेली असते. आणि अखेर इकडे आता तारा आणि पिंकू म्हात्रे त्यांच्या जोरदार सुरावरती राज्य करून आता एकदम छानपैकी असे ते गाणे म्हणतात. आणि ते गाणे ज्या वेळेस आता सारंग आणि सगळे श्रोते ऐकत असतात त्यावेळेस सगळ्यांचे कान तृप्त झालेले असतात आणि सगळेजण त्या गाणी ऐकण्यामध्ये घुंगून जात मंत्रमुग्ध होत आता सगळ्यांना खूप मस्त वाटलेली असते. आणि अखेर ते गाणे संपता क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकदम असा मोठा टवटवीतपणा दिसलेला असतो. ताराने तिच्या आवाजात अशी इतके सुंदर गाणे गायले ते बघून तर मात्र जिंकणार ती ताराच हे मात्र जवळपास निश्चित झालेलं असतं. पण ज्यावेळेस पिंकू म्हात्रे हा तारासोबत गाणे गात असतो त्यावेळेस मात्र पिंकू म्हात्रेच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे तारा जी गाणे गाते तिचा तर लाऊडस्पीकरमधून आवाज निघत नाही, हा आवाज नक्कीच दुसरी कुठून तरी येतोय. हे सत्य आता पिंकू म्हात्रे समोर येऊन नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता पिंकू म्हात्रे समोर आलेले असते. आणि तारा गाणे गात नसून दुसरेच कुणीतरी गाणे गात असल्याचे सत्य पिंकू म्हात्रे समोर येऊन आता मोठा धमाका उडणार असतो. पण पिंकू म्हात्रेला मात्र त्याबद्दल पूर्ण शाश्वती आणि खात्री नसते म्हणून तो गप्प बसलेला असतो. आणि आता मात्र उपांत्य फेरीमध्ये तारा वजेची फायनल राऊंडसाठी निवड झालेली असते आणि जगातील एक उत्तम गायक म्हणून फायनल राऊंडमध्ये पोचलेली असते ती म्हणजे तारा वजे असे अनाऊन्समेंट आता कॉन्सर्टमध्ये जजने केलेली असते. आणि त्यानंतर मात्र इकडे अलकाला मोठा धक्का बसलेला असतो. अलका म्हणते की हो हे काय केलं आणि अशाने ही फायनल राऊंडसुद्धा ही जिंकणार. तर जगन्नाथ म्हणतो की अलका धीर धर, जर आपल्याला गोडी चाखायची असेल ना तर जवळ येण्याची वाट बघायला हवी.
एकाच वेळेस सुरुवातीलाच हे असं करून चालणार नाही. एकदा का आपल्याला शिकार करायची तर आपल्याला त्या सावजच्या अगदी जवळ जायला हवं आणि मी तेच केलं आहे. उद्या बघ आता काय होतं आहे ते. आणि इकडे आता तारा ही उपांत्य फेरीतून फायनलमध्ये जाता जाता इकडे भैरवी, सोहम, सारंग सगळ्यांना आनंद झालेला असतो. काय तारा तिने तिच्या आवाजात गाणी गायली, यामुळे तर आता सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता मात्र पटकन आता सावली ही घरी आलेली असते. भैरवीने सावलीला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले असते. भैरवी म्हणते की सावली, उद्या ताराच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू तुझे तन मन धन सगळं काही या गाण्यावरती कॉन्सन्ट्रेट कर. काही जरी झालं तर उद्या आपल्याला फायनल जिंकायचंच आहे सावली. आणि असे म्हणत आता भैरवीने सावलीला पटकन घरी पाठवून सगळी तयारी रियाज करायला सांगितलेली असते. आणि पटकन आता सावली घरी येते. इकडे आता सावली ही तारासाठी काम करते आणि सावलीचा रोलसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे मात्र सारंगच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि त्यासाठी सारंगने आता सावलीला दुसऱ्या दिवशी कोणतंही काम करण्यासाठी नकार दिलेला असतो. सगळं काही काम घरचे बघून घेतील. सावली, तुझं काम किती महत्त्वाचं आहे ना हे मला कळतंय आणि त्यासाठी फक्त तू तुझ्या कामावरती फोकस करून कामावरती कॉन्सन्ट्रेट कर, असे आता सारंगने सांगता क्षणी सावली आता पटकन तिच्या पेटीतील आता तो माईक तो बॉक्स काढते आणि चोरून आता सावलीने रियाजसुद्धा सुरू केलेला असतो आणि गाण्याची प्रॅक्टिससुद्धा आता सावलीने सुरू केलेली असते. आणि इकडे आता भैरवीला ताराला तर एवढा आनंद झालेला असतो. उद्या ताराचे स्वप्न पूर्ण होऊन तारा अख्ख्या जगावरती राज करून या जगात एकमेव गायक असेल आणि ती फक्त तारा वाजेल. यामुळे आता भैरवी हुरळून गेलेली असते. आणि कधी एकदा दुसरा कॉन्सर्टचा फायनल डेचा राऊंड येतो असे आता भैरवीला झालेली असते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आता कॉम्पिटिशन असल्यामुळे सगळी कॉन्सर्टमध्ये अतिशय गर्दी होऊन पुन्हा आता सारंग, जगन्नाथ, ऐश्वर्या, अस्मी सगळेजण आता कॉन्सर्टमध्ये ताराचे फायनल गाणे ऐकण्यासाठी तिथे आलेले असतात. आणि अखेर आता भैरवीने सुद्धा कडिकोट चोख व्यवस्था करून आता तारा वजेला गाण्याची सगळी तयारी करून ठेवलेली असते. इकडे आता ठरल्याप्रमाणे सावलीसुद्धा आता तिच्या त्या रूममध्ये येते. आणि आता मात्र अलका म्हणते की आता काय करायचं, तर जगन्नाथ म्हणतो की थोडा धीर धर. आणि इकडे त्याच वेळेस आता पुन्हा ताराला आज फायनल गाणे कोणते गाणार असल्याचे जजने आता विचारलेले असते. तर तारा म्हणते की मला वेड लागले प्रेमाचे ही गाणे मी गाणार. तर आता सगळेजण खुश झालेले असतात. आणि पटकन आता इकडे जगन्नाथ त्याच्या माणसाला बोलावतो आणि त्याचा माणूस तिथे येतात. जगन्नाथ त्याला सगळे इन्स्ट्रक्शन देतो काय करायचं आणि काय नाही. पटकन आता जगन्नाथचा माणूस आतमध्ये जाऊन एका ग्लासमध्ये पाणी घेतो आणि जगन्नाथच्या त्या जडीबुटीच्या जालिम औषधाचे काही थेंब आता त्या माणसाने त्या पाण्यामध्ये ओतलेले असतात. आणि पटकन आता सावली ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये आता सावलीला ते जडीबुटीच्या औषधाचे पाणी देण्यासाठी आता तो माणूस जात असतो. इकडे आता त्याच वेळेस मात्र लगेच तो माणूस सावलीच्या रूमच्या त्या दरवाजाजवळ येतो आणि टकटक असा आवाज वाजवतो. दरवाजा वाजवताच सावली पटकन लाऊडस्पीकर सगळ्यावरती कपडा टाकते आणि दरवाजा उघडते. पाहते तर काय, एक माणूस म्हणजे वेटर आलेला. तो म्हणतो, मॅडम तुम्हाला पाणी आणलंय, पाणी घ्या. आणि लगेच आता सावली पटकन पाण्याचा ग्लास घेऊन दरवाजा बंद करते. आता सावलीचं लक्ष फक्त गाणं कधी सुरू होतं याकडे लागलेलं असतं. त्या सावलीच्या रूममध्ये लाईट लागला की गाणी सुरू करायची असे इन्स्ट्रक्शन आता भैरवीने सावलीला दिलेले असते. आणि सावली त्याची वाटच बघत असते. पटकन आता सावली तोपर्यंत त्या वेटरने दिलेले पाणी वगैरे सगळं काही पिऊन घेते. आणि आता पुन्हा तयार होऊन सावली लाऊडस्पीकरसमोर उभी असते. पण त्याच वेळेस आता इकडे तारा गाणे गाणार आणि त्याची सुरुवात करणार. तोच भैरवीने सावलीला आता इन्स्ट्रक्शन दिलेली असते आणि लॅम्प ऑन केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सावली गाणं गाऊ लागते. पण
जगन्नाथच्या जडीबुटीच्या जालिम औषधाने सावलीचा कंठ बंद पडून त्याच वेळेस सावलीचा आवाज हा बाहेरही निघण्यास तयार नसतो आणि सावली ही अडखळलेली असते आणि ताराला गाणं काही गाता येत नसतं. गाण्याला हात लावत तारासुद्धा आता इकडे तिकडे डचकून बघत असते, पण तारा गाणं गाण्यास आता तयार नसते आणि आता सावलीचा कंठ काही येत नसतो आणि तारा गाणी म्हणायला तयार नसते. आणि त्याच वेळेस आता इकडे भैरवीच्या सगळं काही लक्षात येतं आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली असा विचार करून पटकन आता सगळीकडे आरडाओरड गडबड गोंधळ सुरू होत असताना भैरवी आता सावलीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, सावली अगं का करते, गा ना गाणी. सावली आता गळ्याला हात लावते आणि खुणावूनच भैरवीला सांगते की आवाज बाहेर निघत नाही. भैरवी म्हणते की सावली जादा नाटकं करू नकोस, नाही तर जीभ तोडून हातात देईल एवढं लक्षात ठेव. काही जरी झालं तरी हा ताराच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे सावली. पण सावली जीवाच्या आकंतानाने हाताच्या खुणा करून सांगत असते की आवाज निघत नाही आणि अखेर त्या कॉम्पिटिशनमध्ये तारा ही अडखळलेली असते आणि आता जगन्नाथने सावलीचा कंठ बंद पाडल्यामुळे तारा ही अखेर फायनल राऊंडमध्ये गाणे न गाताच हरलेली असते आणि अखेर भैरवीच्या हातातोंडाशी आलेला घास जगन्नाथने काढून घेतलेला असतो आणि तारा ही फायनल राऊंडमध्ये हरलेली असते आणि अखेर जगन्नाथने त्याचे शब्द खरे करून सावलीचा आवाज बंद करून ताराला फायनल कॉन्सर्टमध्ये हरवलेली असते. आणि जगन्नाथ अलकाला म्हणतो, बघितलं का, अर्धं काम तर मी केलंच, भैरवीला मी संपवलेच आणि भैरवीचा माज मी आता कायमचा उतरवला आहे. त्यानंतर आता जो सावलीचा आवाज सारंगपर्यंत कसा पोचवायचा ना, तो मी पोचवील. अलकासुद्धा आता खुश झालेली असते आणि ताबडतोब आता रागाने सावली आता घरी निघून येते. विठ्ठलासमोर येत सावली खानाखुणेनेच विठ्ठलाकडे प्रार्थना करते आणि म्हणते, विठ्ठला, तू हे काय केलंयस आणि आज हे काय होऊन बसलं. इकडे मात्र आता सारंगलासुद्धा हे काय झालं ते कळालेलं नसतं. पण इकडे जेव्हा आता सारंग हा सत्य शोधण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच वेळेस आता लगेच इकडे पिंकू म्हात्रे हा सारंगकडे येतो आणि म्हणतो की मला तुम्हाला एक बोलायचं आहे. अहो काय राव, ती पोरगी माझ्यासोबत गाणं गात होती ना, तर काल मी तिच्यासोबत गाणं गायलं, पण लाऊडस्पीकरमधून ती गाणं गातच नव्हती, दुसरीकडूनच आवाज येत होता आणि आज तर त्या मुलीच्या कंठातून आवाजच निघाला नाही. काय भानगड झाली काय माहिती राव. तर आता सारंगसमोर सत्य आलेले असते आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि गडबड अशी आहे की सावली जे महत्त्वाचं काम करत होती तारासाठी आणि ते काम कोणतं असेल. आणि काल तर तारा अगदी व्यवस्थित गायली, मग आवाज तारा जर गाणं गात नाही तर मग दुसरा कोण गातं हे सत्य आता सारंगला कळेनासं झालेलं असतं. आणि इकडे आता सारंग त्याच विचारात घरी येतो. त्याच्या बेडरूममध्ये सारंग आता सगळं काही विचारात गुंतलेला असताना अमृता आता पळत पळतच सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग, अरे सावलीला बोलता येत नाही आहे, तिच्या कंठातून आवाजच निघत नाही आहे, काय झालं आहे काय माहिती. आणि पटकन खाडकन सारंगचे डोळे उघडून सारंग आता सावलीच्या बेडरूममध्ये येतो आणि खरंच सावलीला आवाज निघत नसून बोलता येत नसल्याचे सत्य सारंगसमोर आलेले असते. आणि त्या क्षणी सावली ही कॉन्सर्टमध्ये गाणं गात असताना सावलीचा आवाज बंद पडला म्हणून तारा गाणं गायली नाही हे असंच आहे का, असे आता सत्य आता सारंगसमोर आलेले असते. आणि सावली गाणं गायली नाही म्हणून ताराला गाणे गाता आलं नाही याचा अर्थ पिंकू म्हात्रे खरं बोलत होता. उपांत्य फेरी ज्या वेळेस आता ताराने गाणं गायलं ते सावलीच्या आवाजात गायलं आणि त्या क्षणी सारंगसमोर सगळे सत्य येऊन सारंगला अखेर सावलीच्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि सावलीचे ते सत्य समोर येऊन सारंगला देखील आता खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता सावली आजपर्यंत तारासाठी तिच्या आवाजात गाणं गात होती हे सत्य सारंगसमोर येऊन सारंग आता सावलीला कसा न्याय मिळवून देणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.